त्या शाळेमध्ये थोडीशी शंका आली म्हणून जवळ बसलेल्या एका चंट मुलाला बोलावलं आणि त्याला विचारलं, माझं भाषण संपलं म्हणून आवडलं म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्यात ना? तो म्हणाला, आवडलं म्हणून नाही वाजवल्या, संपलं म्हणून वाजवल्या. आपण वाजवायच्या नाही आहेत, पण आपण संपल्यानंतर संपलं म्हणून वाजवा की आवडलं म्हणून वाजवा. पण माझी एक खात्री आहे की मुलांना भाषण आवडत नाही. एका दुसऱ्या शाळेत गेलो, माझे सगळे शाळांचे अनुभव आहेत, ते तुमच्या दृष्टीने जरा मागचे ठरतील, पण तुम्हाला आपले स्वतःचे अनुभव ते वाटतील अशी मी आपल्याला खात्री देतो. एका दुसऱ्या शाळेत गेलो, तिथे मुलांना विचारलं, मुलांना तुम्हाला भाषण आवडतं का? सगळी मुलं हो हो म्हणून मोठ्यांदा माना डोलवायला लागली. जितक्या माना जास्त डोलावल्या गेल्या, जितकं हो हो जास्त मोठ्यांदा म्हटलं गेलं, तितकं ती मुलं खोटं बोलतायत असं मी समजतो. तरी पण शंका फिरून घ्यावी म्हणून एका चंट मुलाला पुन्हा जवळ बोलावलं आणि त्याला विचारलं, म्हटलं का रे भाऊ, तुम्हाला खरंच भाषण आवडतं का? तो म्हणाला, मोगरे सरांना नाही सांगणार. म्हटलं अजिबात नाही. शिंगाडे सरांना, ते डायरेक्टर आहेत त्यांना? म्हटलं बिलकुल नाही. आमच्या प्राध्यापक प्राचार्य लोकांना? म्हटलं अजिबात नाही, तू काळजी करू नको, माझ्या कानात सांग. तो म्हणाला, सर भाषण कुणाला आवडतं? समजले तुम्हाला? पण छान, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सगळे हुशार असतात. समोरच्या मुलांना चांगलं म्हटलं ना म्हणजे ते जरा काळजीपूर्वक ऐकतात. तो म्हणाला, सर भाषण कुणाला आवडतं? मग मी त्याला म्हटलं की अरे, तुम्हाला जर भाषण आवडत नाही तर ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही हसत नाचत गात उडत का बरं येऊन पोहोचलात? तुम्हाला काय नेमकं झालं? कारण कार्यक्रम म्हटलं की भाषण असतं, भाषण तुम्हाला आवडत नाही, मग तुम्हाला आनंद कशाचा होतो? तो म्हणाला, सर असा मंडप घातला, लाऊडस्पीकर लाइटिंगची व्यवस्था झाली, अशा टेबल आणि टेबल क्लॉथ आणि सगळी फुलपुष्पगुच्छ रचना वगैरे सगळी झाली, लाऊडस्पीकर लागला, गाणी लागली की आम्हाला खूप खूप आनंद होतो. इतका आनंद होतो की आमच्या आनंदाला पारावार राहत नाही. आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. टाळ्या शेवटी आमचा आनंद गगनात मावत नाही. त्या मुलाचं हे वर्णन चाललंय. मी म्हटलं, अरे कार्यक्रमात भाषण असतं, भाषण तुम्हाला आवडत नाही, मग नेमका आनंद तुम्हाला कशाचा होतो? तो म्हणाला, सर असा कार्यक्रम, असं स्नेहसंमेलन, असा भाषणाचा कार्यक्रम, जयंती पुण्यतिथी असली की आमचे 2-3 दिवस आणि 2-3 पिरियड्स अभ्यास बुडतो. आम्हाला खरा आनंद त्याचा होतो. विद्यार्थी मित्र हो, पण खरं सांगू, असं नसावं, असं नसावं. माझ्यासारख्या सरांनी माझा मोठा अभिमानपूर्वक आणि आदरपूर्वक उल्लेख केला, 70 वर्षाचे तरुण म्हणून माझा. वास्तविक मला माझी परिस्थिती माहिती आहे. कारण अनेक विद्यार्थी कदाचित तिथे बसलेले असतील, कदाचित प्राध्यापकांच्या कक्षेमध्ये बसलेले असतील, अशी शक्यता आहे. पण हल्ली मात्र मुलं मला टाळतात. मी समोरून येताना दिसलो की बाजूच्या गल्लीतून कन्ना काढतात. कन्ना काटणे शब्द माहिती आहे ना? हा, शॉर्टकट करणे आणि निघून जाणे. बाजूच्या गल्लीतून कन्ना काढतात. सुरुवातीला रिटायर्ड झाल्यानंतर 2-3 वर्ष मला त्याचं वाईट वाटायचं. पण नंतरच्या काळात मला एका शायराने शेर सांगितला. कॉलेजमध्ये शेर म्हणावा की न म्हणावा या शंकेत मी आहे. याचं कारण असं की हा, पुन्हा शांतता. कारण सांगतो मी तुम्हाला, शेराचं खरं तत्वज्ञान दुसऱ्या ओळीत भरलेलं असतं आणि जे पहिल्याच ओळीला वा म्हणतात त्यांना शेर समजलेला नसतो. इथले सगळे विद्यार्थी सुज्ञ असल्यामुळे ते शेर नीट ऐकून घेतील आणि अर्थ समजला तर वा म्हणतील. मला वाईट वाटणं बंद झालं. याचं कारण असं, त्या शायराने सांगितलेल्या शेरात असं म्हटलंय, ढलती उमर में दोस्तों की नफरती का क्या गिला. नाही नाही म्हणू नका. ते जे कोणी होते ना त्यांना नाही समजला अर्थ. ढलती उम्र में दोस्तों की नफरती का क्या गिला, हर कोई बच के चलता है गिरती हुई दीवारों से. अजूनही नाही समजलं. उतरत्या वयात दोस्त मित्रांनी नातलगांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर वाईट वाटण्याचं काही कारण नाही. याचं कारण असं की पडक्या घराच्या भिंतीच्या बाजूनी सुद्धा कोणी जात नाही, स्वतःला सांभाळून दुसऱ्याच दिशेने निघून जातात. मुलांनो, म्हणून मला टाळलं ना लोकांनी तर त्याचं मला वाईट वाटत नाही. मी आपल्याला 4 फक्त संदेश देणार आहे
आणि त्याचं कारण सांगतो मी. हे वर्ष स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीचं वर्ष आहे. गेल्या 12 जानेवारीला त्यांच्या जन्माला 151 वर्ष पूर्ण झाली. माझ्या लहानपणी शाळेमध्ये असताना मी एक छान कविता शिकलो. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच खरा. मुलांना, ही मोठी माणसं झाली, होऊन गेली. महात्मा गांधी झाले, स्वातंत्र्यवीर सावरकर झाले, नेताजी झाले, स्वामी विवेकानंद झाले, लोकमान्य टिळक झाले, बाबासाहेब आंबेडकर झाले, महात्मा फुले झाले. ही सगळी माणसं झाली म्हणजे होऊन गेली, भूतकाळात जमा झाली. आज आमच्याजवळ त्यांचं काय शिल्लक आहे? आज आमच्याजवळ त्यांचं चरित्र शिल्लक आहे. पलीकडचा शब्द आहे चरित्र त्यांचे पहा जरा. तुम्ही म्हणाल की आम्ही सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत आणि रात्री 10 पासून सकाळी 6 पर्यंत पाहत राहतो आणि यूज अँड थ्रो म्हणून ते आम्ही सोडून देतो, टाकून देतो. या पहा शब्दाचा अर्थ असा नाही आहे. आमच्या टीव्हीवर, आमच्या नेटवर, आमच्या एकूण सगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या आधुनिक यंत्र व्यवस्थेवर, लॅपटॉपवर आम्हाला जे दिसतं ते सहजच आम्ही पाहतो आणि सोडून देतो. पहा शब्दाचा अर्थ आहे अभ्यासा. त्याच्यावर चिंतन करा, मनन करा, त्याचं परिशीलन करा, त्याचं ग्रहण करा, त्याचा स्वीकार करा आणि आपल्या आयुष्याला त्याचं वळण लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं आयुष्य जीवनात रूपांतर होईल. काय सांगितलं स्वामीजींनी? नाही, टाळ्या नको. ते कोण सूचना देणार आहेत त्यांनी टाळ्या बंद करून द्या. शेवटी मी सूचना देईन. आवडलं तर टाळ्या वाजवा, संपलं म्हणून वाजवा, जशा तुम्हाला वाजवायच्या असतील तशा वाजवा, कारण तुम्ही स्नेह संमेलनाच्या मूड मध्ये आहे. स्वामी विवेकानंदांनी 2 प्रकारची भानं सांगितली आहेत आपल्याला. पहिलं भान आहे देहभान. स्वामीजींनी आपल्या शरीराला स्वस्थ करायला शिकवलंय, छान ताठ बसायला शिकवलंय, योगासनात बसायला शिकवलंय. असं बसायचं की जेणेकरून आपल्या समोरच्या कार्यक्रमामध्ये ध्यान लागलं पाहिजे, आपलं लक्ष लागलं पाहिजे. असं बसायचं ताठ 90 अंशाच्या कोनात. त्याला काटकोन म्हणतात मराठीत. इंग्लिश मीडियम मध्ये आपण ठरवा काय म्हणायचं ते. असे शांतता. असं 90 अंशाच्या कोनात बसलात तर बक्षीस देऊन जाणार आहे मी आपल्याला. हल्ली फ्रीचा जमाना आहे ना, 1 पर 1 फ्री, 2 फ्री वगैरे. मी 90 अंशाच्या कोनावर बसण्यासाठी बक्षीस देतो आपल्याला. 100 वर्षांचं आयुष्य, 90 पे 10 फ्री. 1 तासभर ताट बसा आणि 100 वर्षाचे आयुष्य माझ्याकडनं घेऊन जा. कमी पडलं तर माझं उरलेलं आयुष्य आपल्याला देईल. मित्रहो, स्वामीजींनी देहभान सांगितलंय म्हणजे आपल्याला ताठ बसायला सांगितलंय. दुसरं सांगितलंय आत्मभान म्हणजे मनावर नियंत्रण. आणि या 2 गोष्टींना स्वामीजींनी नाव दिलंय ब्रह्मचर्य. देहभान आणि आत्मभान या 2 गोष्टी सांभाळल्याशिवाय व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. आयुष्यामध्ये तुम्ही कधीच कुठेच यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून या 2 गोष्टी आतापासून तरी शिकायला सुरुवात करा. खरं म्हणजे खूप लहानपणापासून आपल्याला ह्या शिकायच्या होत्या, पण इट्स नेव्हर टू लेट म्हणतात त्याप्रमाणे आपण जेव्हा कुठे सुरुवात कराल तिथून आपल्या आयुष्याला निश्चितपणे वळण लागेल आणि आपल्या आयुष्याचं जीवनात रूपांतर होईल. स्वामीजींनी 3री गोष्ट सांगितली, जिज्ञासा, चौकसपणा. ज्याला आज आम्ही अंधश्रद्धा म्हणून विरोध करतो ती गोष्ट स्वामीजींनी 1863 सालापासून म्हणजे आपल्या जन्मापासून स्वतः आचरून आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. अंधश्रद्धा बिलकुल बाळगायची नाही, पण श्रद्धा मात्र बाळगायची. श्रद्धेसाठी जिज्ञासा पाहिजे, जिज्ञासेमध्ये चौकसपणा पाहिजे आणि ह्या जिज्ञासेचा विकास होत होत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. स्वामीजी जे काय बोलत होते ते शास्त्र शुद्ध होतं, तंत्र शुद्ध होतं, विज्ञान निष्ठ होतं, श्रद्धेवर आधारित होतं आणि अंधश्रद्धेला फाटा देणार होतं. मित्रहो, स्वामीजींच्या लहानपणची एक छान गोष्ट, मी लहानशी गोष्ट आपल्याला सांगतो. स्वामीजींच्या घरी एक फार मोठी बैठक व्हायची होती आणि त्या बैठकीला विविध धर्माचे, विविध जातीचे मंडळी सगळे जे त्या सभेमध्ये सन्मानित होते, निमंत्रित होते ते यायचे होते. बैठक मांडली गेली, सोफाज लावले गेले, दिवाण ठेवले गेले, कारण ही सगळी मंडळी गर्भ श्रीमंत होती आणि त्यामुळे त्यांच्या लायकीप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली. कलकत्त्याचे आहेत स्वामीजी, पश्चिम बंगालमध्ये. त्या ठिकाणी आपण जसं पान सुपारी, तबक किंवा चहाची व्यवस्था करतो तशी त्याच्याबरोबर तिथे हुक्क्याची पण व्यवस्था केली जाते. हुक्क्याला आपण मराठीत गुडगुडी म्हणतो. अशा प्रकारचे हुक्के तिथे लावले गेले. तुम्हाला ऐतिहासिक सिनेमांमध्ये किंवा टीव्ही सिरियल्स मध्ये ते पाहता येतील. असा एवढा लांब दांडा, त्याला वर एक असं
बोळक्यासारखं गोल भांड, त्याच्यामध्ये तंबाखू आणि त्याच्यावर विस्तवाची व्यवस्था, त्याला हुक्का म्हणतात. आणि हे असे वेगवेगळे हुक्के ठेवून झाले. स्वामीजी तिथे 10-12 वर्षाचे इकडे तिकडे फिरत होते. त्यांनी तिथल्या सेवक काकांना विचारलं, काका एवढे मोठे वेगवेगळे हुक्के कशासाठी लावले? तो म्हणाला, बेटा मला नाही सांगता येणार, पण आपल्याकडे आज विविध धर्माची मंडळी येणार आहेत. काही हिंदू आहेत, काही बौद्ध आहेत, काही जैन बंधू आहेत, काही पारशी आहेत, काही इस्लाम धर्माचे आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळे हुक्के ठेवलेले आहेत. नरेंद्राने काय करावं? तेव्हा ते स्वामी विवेकानंद झालेले नव्हते. नरेंद्राचा स्वामी विवेकानंद कसा झाला त्याच्यासाठी त्यांच्या अंगचा एक गुण मी आपल्याला सांगतोय, जिज्ञासा आणि चौकसपणा. काय करावं? 10-12 वर्षाच्या नरेंद्राने ते सगळे हुक्के वेगवेगळे उडवून पाहिले. आणि ते हे काम करत असताना बाल्कनीतून, सौधातून त्यांचे वडील त्यांच्याकडे पाहत होते. हे त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी हाक मारली, नरेंद्र. तो सटपटला जरा, त्याला वाटलं बाबा रागवले आहे, आवाज वेगळा येतोय. काय बाबा, जरा इकडे वर ये. वर गेले आणि वर गेल्यावर वडिलांनी विचारलं, काय चाललं होतं? काय नाही, हुक्के ओढून पाहत होतो. हुक्के 10-12 वर्षाच्या मुलाने हुक्का ओढून पाहायचा असतो? नाही नाही, त्याच्यासाठी नाही पाहिला. तुम्ही वेगवेगळ्या धर्माच्या माणसांसाठी वेगवेगळे हुक्के ठेवले आहेत, त्यांची चव काही वेगळी असते का हे मी पाहत होतो. मित्र हो, याला चौकसपणा म्हणतात. मला ही खोडी नव्हती सांगायची आपल्याला. शेजारच्या बागेत रात्रीच्या वेळेला भूत येतं म्हणून तिथल्या आजोबांनी सांगितलं माझ्यासारख्या म्हाताऱ्या, कारण त्यांना अशी इच्छा होती की आपल्या बागेमध्ये कोणी येऊ नये. तिथे छान पेवंदी अशा प्रकारचे पेरू होते. पेरूचं झाड होतं, आपण त्याला जाम म्हणतो. आपल्याकडे जाम मिळतात, ते कचकोडा असतात. पेरू तुटत नाही जाम, पण दात मात्र तुटण्याची शक्यता असते. पण ते पेरू पेवंदी होते. कापला तर लाल निघायचे, बी एकही नाही निघायची, आणि खाल्ले तर गोड. तुमच्या तोंडाला पाणी सुटावं म्हणून नाही मी वर्णन करत आहे, त्यांच्या बागेतले पेरू कसे होते ते सांगतोय. आणि आजोबांनी सगळीकडे बातमी पसरली, आमच्या बागेमध्ये भूत येतं. नरेंद्र म्हणाले, भूत? हा म्हणे, भूत येतं रात्रीच्या वेळेला. सगळ्या मुलांना गोळा केलं. टीम मधल्या त्यांच्या 10-12 लोकांची टीम होती. त्यांना सगळ्यांना गोळा केलं आणि त्यांना सांगितलं, आज आजोबांच्या बागेतलं भूत पाहिलं, आपण रात्री जायचं. मुलं म्हणाली, भूत? नाही रे बाबा, आपण पाहिलंय. चिंचेच्या झाडावर उंच उंच पांढऱ्या कपड्यात किर्र अंधारात दिसत ते भूत आपण पाहिलंय. नरेंद्र म्हणाले, अरे भित्री भागूबाई, अरे लेको हो, भूताला भीता, माझ्या समोर या. मी समोर चालतो, तुम्ही मागे मागे या. मी वर चढतो, पेरू तोडतो, खाली टाकतो, तुम्ही खिशात भरा, खा, घरी घेऊन जा. तुम्ही वाटेल तेवढे पेरू घेऊ शकता. आता काय अडचण? ते म्हणाले, तू पुढे हो, काय हरकत नाही. म्हणे, मी पुढे होतो. आम्हा मुलांची जात कशी असते, तुम लढो हम कपडे सांभाळते. त्याप्रमाणे सगळी मुलं छान मागे उभे राहिली. नरेंद्र पुढे गेले, वर चढले, झाडावर त्यांनी पेरू काढले, खाली टाकले, मुलांनी खिशात भरले, खाल्ले, घरी नेले. नरेंद्र खाली उतरले, हात झटकून घरी जाऊन गुपचूप झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी आजोबांना भेटायला गेले. आजोबा, तुम्ही म्हणता ते अगदी खरंय बरं, तुमच्या बागेमध्ये रात्रीच्या वेळेला भूत येतं, आणि काल एक भूत नव्हतं आलं, 14-15 भूतांची टोळी आली होती. त्याने तुमचं ते पेरूचं झाड कसं अगदी विशाल करून टाकलाय, रिकामं करून टाकलाय, जाऊन बघा एकदा. मित्र हो, मला ही खोडी आपल्याला कशाला सांगायची होती? त्यांच्या ठिकाणी असलेली जिज्ञासा, त्यांच्या ठिकाणी असलेलं धाडस, धैर्य, शौर्य आणि प्रत्यक्ष कुठलीही गोष्ट तपासून पाहण्याची क्षमता म्हणजे श्रद्धा. अंधश्रद्धेच्या विरोधात भूत असतं मानणारे सगळे अंधश्रद्धाळू, आणि भूत असलं तर कसं असतं, मला काय करतं हे पाहणारी जी मंडळी असतात ती श्रद्धाळू मंडळी असतात. स्वामीजींचा तुमच्यासारख्या तरुणांवर खूप विश्वास होता. सळसळत्या रक्त्याचे आणि पोलादी स्नायूचे 100 लोक जर मला मिळाले तर मी या देशाचं चित्र बदलून टाकीन, अशा प्रकारची क्षमता त्यांच्या ठिकाणी होती. ती क्षमता तुम्हा युवकांच्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि तुम्ही आपल्या राष्ट्राचं, देशाचं वैभव वाढवावं, अशी अपेक्षा स्वामीजींच्या तोंडी असलेल्या बोलण्यातनं मी व्यक्त करतो. आणि मी तर संपलो आहे. हमारा क्या, हम रहे 2-4 दिन, लेकिन तेरा वैभव अमर रहे मां. आणि त्यासाठी कार्य करणारी ही सगळी मंडळी, यांना शांतता, गांभीर्य, आत्मभान, देहभान, ताठ बसण्याची, आता बसलो, ताठ बसण्याची क्षमता. अजून नाही, वेळ आहे, थांबा, थोडे थांबा. मी या व्यवस्थापन मंडळाने मला आज या ठिकाणी बोलावलेलं आहे. मुख्य वक्ता म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून माझा उल्लेख झाला. तुम्ही सगळे घाबरून गेले असाल, इतके वक्ते आहेत आणि ह्यात मुख्य वक्ता म्हणजे हे किती जीव घेतील आपला, असं नक्की आपल्याला वाटलं असेल.
मुलांना आवडलं असलं तर स्वीकार करा, नसेल आवडलं तर सोडून द्या. पण या लोकांनी मला बोलावलं म्हणून यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपणा सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. आपल्याला भावी जीवनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो, निरोप घेतो आपणा सर्वांचा. संपलं नाही, थांबतो, निरोप घेतो आपणा सर्वांचा. निरोपाचे शब्द आहेत, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायला नाही. धन्यवाद.